मित्रांनो, कोर ब्रांचेस मध्ये 9+ पॉइंटर कसा आणायचा या व्हिडिओत तेच डिस्कस करूया। मित्रांनो, कोर ब्रांचेस म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या ब्रांचेस मध्ये 9+ पॉइंटर कसा आणायचा, काही छोट्या महत्त्वाच्या 4-5 टिप्स देणारे त्या फॉलो करा। दररोजच्या अभ्यासामध्ये 6 महिने बघा, हा रुटीन फॉलो करा, 100% तुम्हाला रिझल्ट आला असेल। मागे इलेक्ट्रॉनिक्स, ENDC, EC, VLSI या इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ब्रांचेस मध्ये मी 9+ पॉइंटर कसं आणायचं याच्या टिप्स दिल्या होत्या आणि मुलांनी खूप साऱ्या कमेंट केल्या की सर आमची कोर ब्रांच आहे, ही आहे, सो आम्हाला गायडन्स करा। सो मित्रांनो, नक्की या व्हिडिओमध्ये मी कोर ब्रांचला देतोय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सॉफ्ट ब्रांचेस जसं कॉम्प्युटर, IT, AIDS, AML यांना पण अभ्यासाच्या 9+ पॉइंटरच्या आयडिया देणार आहे। मित्रांनो बघा, छोट्या कॉन्सेप्ट्स आहे। पहिला तर कॉन्सेप्ट क्लिअरिटी, म्हणजे आपल्याला हाफ इंजिनियर तर व्हायचं नाही। उद्या आपण इंजिनियर झालो, कुठे कामाला गेलो, अर्धवट इंजिनियर झालो, आपल्याला कळणार पण नाही, आपल्याकडून काम अर्धवट होईल। बिल्डिंग बांधायला गेले, बिल्डिंग बांधली, किंवा पूल बांधायला गेले, पूल बांधला, मंत्री महोदय उद्घाटन आले, उद्घाटन येण्याच्या आगल्याच रात्री वाहून गेला, चालेल का? असं नाही चालणार ना। यासाठी आपल्याला फुल इंजिनियर व्हायचं, यासाठी आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहे। सो कॉन्सेप्ट क्लिअर कशा होत्या? कोर ब्रांचेस म्हटलं की वास्ट ब्रांच आहे। वास्ट म्हणजे अवघड सब्जेक्ट्स आहे, कारण प्रॅक्टिकली इंजिनिअरिंगच पहिल्यांदा या कोर ब्रांचेसनी डेव्हलप झाली। आपण जे काही दररोज बघतो ते कोर ब्रांचेस मध्येच आहे, त्यामुळे तिथलंच सगळं रियालिटी कागदोपत्री तुमच्या पुस्तकात आलंय। ते कॅल्क्युलेशन्स आले, कॅल्क्युलेशन, न्यूमरिकल, डेरिव्हेशनचा असा भरमसाठ विभाग असलेला आपल्या ह्या कोर ब्रांचेस आहेत। सो मित्रांनो, आपण काय करायचं? कॉन्सेप्ट क्लिअरिटी म्हणजे जो कॉन्सेप्ट तुम्ही शिकताय त्या कॉन्सेप्टचे डेरिव्हेशन्स असतील, न्यूमरिकल्स असतील, त्याला नंबर ऑफ टाइम प्रॅक्टिस करा, एकमेकांच्या मदतीने करा, पण ते परफेक्ट इतकं करा, कारण ते थेरॉटिकली परफेक्ट झाले की जेव्हा फील्डवर आपण जाऊ तेव्हा ते परफेक्ट होईलच। आणि जेव्हा थेरॉटिकली परफेक्ट आपण केलं, त्याचे जे प्रॅक्टिकल्स असतात कॉलेजमध्ये, ते प्रॅक्टिकल्स पण स्वतः प्रामाणिकपणे परफॉर्म करा, जेणेकरून तुम्हाला थेरॉटिकली आन्सर आरामात लिहिता येईल आणि कोर ब्रांचेस मध्ये आपला पॉइंटर 9च्या वरती जाईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल। मित्रांनो, या कोर ब्रांचेस मध्ये प्रत्येक ब्रांच मध्ये खूप सारे कोर टफ सब्जेक्ट असतात। जसे सिव्हिल मध्ये सॉम आहे, मॉस आहे, स्ट्रक्चर अनालिसिस आहे, FM आहे, बरोबर। मेकॅनिकल मध्ये म्हटले तर M3 झाला, सॉम, पुन्हा सॉम आला, सॉलिड मेकॅनिक्स आला, ETD आला, बरोबर, थर्मोडायनामिक्स आला, फ्लुइड मेकॅनिक्स, सेम इलेक्ट्रिकल मध्ये पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल मशीन, नेटवर्क अनालिसिस, हे सगळे टफ सब्जेक्ट आहे, पण हे सगळे सब्जेक्ट कोर आहेत। याच्यावरच इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आपल्याला असतात, याच्यावरच आपले गेट एक्झाम आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे। सो एकदम डीपली हे सब्जेक्ट स्टडी करा। यांच्यात काय? थोडी थेरी, न्यूमरिकल, डेरिव्हेशन, थोडी थेरी, न्यूमरिकल, डेरिव्हेशन, थोडी थेरी, न्यूमरिकल, डेरिव्हेशन। सो डेरिव्हेशन, न्यूमरिकल आणि थोडीफार थेरी यांना खूप अभ्यासाने परफेक्ट करा, म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल। हा अभ्यास करताना तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचा रेफर करा, जेणेकरून अजून क्लिअरिटी येईल, पेपर पॅटर्न कळेल, काय विचारतात, काय नाही, काय सोडायचं, ही आयडिया क्लिअर होईल। पेपर पॅटर्नने आयडिया क्लिअर झाली की PYQ बघायचे आणि अभ्यास करत राहायचं, म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर होईल, बेसिक क्लिअर होईल आणि आपल्या टीचर्सच्या कायम कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं, कारण कोर ब्रांचेस मध्ये पास होण्यासाठी टीचर्सचा गायडन्स लागतो। ते क्लासेसचे असतील किंवा कॉलेजचे असतील किंवा कुठलेही टीचर असतील, कारण कोर ब्रांचेस सब्जेक्ट टफ आहे। आणि सोबत असाइनमेंट, सबमिशन्स हे करत राहायचं, स्वतः सॉल्व्ह करायचं। असाइनमेंट स्वतः केली तर ऑब्विसली टीचर्स क्वेश्चन देताना असाइनमेंट मध्ये तुमच्या एक्झाम रिलेटेडच क्वेश्चन असाइनमेंट मध्ये टाकलेले असतात, ते कव्हर केले तर आरामात एक्झामचं आपलं भरपूर सारं प्रिपरेशन होऊन जातं। डाऊट्स आले, टीचर कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं। ग्रुप स्टडी, हा ग्रुप असा ठेवा की ग्रुपमध्ये 1-2 टॉपर ठेवा आपल्या, म्हणजे डाऊट्स आले, आपले प्रॉब्लेम आले, तो टॉपर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल, म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढेल, आपण फेल नाही होणार। आपल्याला एखादा कॉन्सेप्ट समजत नाही, तो समजून सांगेल टॉपर मुलगा, जेणेकरून आपला वेळ वाचेल। सो अशा पोरांचा ग्रुप आपण वापवा, ओके। आणि कोर ब्रांचेस मध्ये ऑब्विसली जेव्हा फील्ड वर्क असतं, जेव्हा फील्डवर जाता, इंडस्ट्रियल व्हिजिटला जाता किंवा इंटर्नशिप तुम्ही करतात, त्यावेळी डिटेल मध्ये मनापासून ते समजून घ्या, कारण कितीतरी मुलं फील्ड व्हिजिट म्हणजे किंवा इंटर्नशिप साठी फक्त किंवा जे इंडस्ट्रियल व्हिजिट असतात फक्त पिकनिक म्हणून जात आहे, 1 डे कॉलेज पिकनिक म्हणून न जाता प्रॅक्टिकली ते समजून घ्या। प्रॅक्टिकली समजलं तर आपल्याला थेरॉटिकली सब्जेक्ट्स मध्ये मदत होईल, आपला अभ्यास होईल, मजा येईल, आपल्या ब्रांच मध्ये आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि त्या कोर ब्रांचेस मध्ये आपण बेस्ट इंजिनियर हो, हाफ इंजिनियर होणार नाही मित्रांनो। आणि सगळं करताना ऑब्विसली कितीतरी पोरं सध्या निगेटिव्ह आहे की कॉम्प्युटरलाच डिमांड आहे, सॉफ्ट ब्रांचला खूप पॅकेज आहे, आम्हाला नाही, असं काही नाहीये। कोर ब्रांच आहे बघा, तो सर्कल फिरत असतो। 2015-16
16 पर्यंत कोर ब्रांचेसलाच डिमांड होतं. ज्याला सीईटीला 200 पैकी 150 वर मार्क ते कोर ब्रांचला जायचे, ज्यांना 100च्या खाली मार्क ते कॉम्प्युटरला यायचे. आता ते पाटा फिरलाय सध्या अजून 2-3 वर्ष की सध्या 150च्या वर कॉम्प्युटरला, 100च्या खालच्या कोर ब्रांचला. आता साधारणतः 2-3 वर्षांनी पुन्हा तो पाटा फिरणार आहे. पुन्हा तुमच्याकडे सगळे इंजिनियर्स फिरणार, इंजिनिअरिंग पुन्हा कोर ब्रांच मध्येच फिरणार, लक्षात ठेवा. सो तुम्हाला खूप डिमांड येणार आहे. आता 2-3 वर्ष जाऊ द्या, तुमचाच काळ आहे. त्यामुळे तुम्ही सिरियसली पॉझिटिव्ह होऊन कन्सिस्टंटली अभ्यास करा, माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा, तुमचंच फ्युचर बेस्ट आहे या हिशोबाने. आणि या छोट्या छोट्या ट्रिक्स फॉलो करा. जसं कॉन्सेप्ट क्लिअर ठेवायचे, अवघड सब्जेक्ट आहे ते आपण स्वतः करा, सिनियर्स कडून समजून घ्या. तुम्हाला वाटलं आपल्या पर्पल हॅट इंजिनिअरिंग क्लासेसचे सबस्क्रिप्शन आहे, रेकॉर्डेड लेक्चर, त्या रेकॉर्डेड लेक्चरवर या प्रत्येक टॉप विषयांचे, प्रत्येक ब्रांचच्या व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, ते कोर्सेस बघा, फ्री लेक्चर बघा. आवडले तर सबस्क्राईब करा, कारण एका कोर्समध्ये 6 बेनिफिट येतात. सॉल्व पेपर, नोट्स, IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न, जे लागतं अभ्यासाला सगळं कोर्समध्ये. त्या पद्धतीने कॉन्सेप्ट क्लिअर होईल, आपले पर्सेंटेज वाढतील. नंतर PYQ आम्ही सॉल्व्ह करून दिले. PYQ स्वतः सोडवा, प्रेझेंटेशन, पेपर कसा सोडवायचा, टीचरशी कॉन्टॅक्ट ठेवा, ग्रुपमध्ये चांगले हुशार पोरं ठेवा, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्रोजेक्ट वगैरे या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकली सगळं करायचंय. प्रॅक्टिकल करताना पण स्वतः प्रॅक्टिकल करा, म्हणजे थेरीचा अभ्यास तुमचा होईल. असाइनमेंट स्वतः सॉल्व्ह करा, थेरीचा अभ्यास कव्हर होऊन जाईल. या पद्धतीने केला आणि पॉझिटिव्ह राहा डेली ऍटलिस्ट. पण हे सगळं करताना डेली ऍटलिस्ट तुम्हाला 5 आवर्स किंवा प्लस हा स्टडी करायचाच आहे. 5 तास किंवा जास्त डेली तुम्हाला स्टडी करायचाच आहे. तेव्हा तो पॉइंटर 9 वर जाईल. कारण नुसते टिप्स फॉलो करायला वेळ तर लागेल, नुसत्या टिप्स फॉलो करून नाही चालणार. त्यासोबत या अभ्यासाला डेली 5 तास करायचाच. मग बघा तुम्हाला कितीतरी फायदा होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपल्या फ्रेंड्सला नक्की सजेस्ट करा. डाऊट असतील कमेंटमध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर आपल्या कोर ब्रांचेसचे सब्जेक्ट्स बघा. जे आवडले ते आमच्या सोबत करा. गॅरंटेड तुम्ही 70 पैकी 60च्या वर्षी शुअर शॉट जाशाल, कारण आमचं स्टडी मटेरियल द बेस्ट मराठीत आहे. थँक्यू.